सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समग्गानं तपो सुखो विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। या मंगलमय प्रसंगी आंबे टाकळे येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका माता रमाई महिला मंडळ व संपूर्ण गावकरी व परिसरातील संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धर्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगल मैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी कल्याणासाठी धम्मदेशना देण्यास प्रारंभ करतो। आज या मंगलमय प्रसंगी विशेष श्रद्धासंपन्न उपासक सुमेध वानखेडे यांच्या विनंतीला मान देऊन व आपल्या संपूर्ण गावकरी मंडळींच्या विनंतीला मान देऊन संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ आपणा सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। आपणा सर्वांचे ऑनलाईन पद्धतीने परिचित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक, सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी स्थवीर व आदी संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ या ठिकाणी आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहे। अत्यंत प्रसन्न चित्ताने भिक्खू संघाचा आपण स्वागत केलं, सन्मान केला, आदर केला। अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं भिक्खू संघाला भोजन सुद्धा दिलं। तुम्हा सर्वांना सुद्धा ठराविक वेळेमध्ये भोजनदान आहे। मिळालेला जो वेळ आहे या मिळालेल्या वेळेमध्ये तथागतांच्या कल्याणकारी धम्मदेशनेला आपणा सर्वांना श्रवण करायचं आहे। इथे आल्यानंतर आम्हाला अतिशय आनंद झाला, कारण छोटंसं हे गाव जरी असेल परंतु आपल्या सम्यक आजीविकेमधून अत्यंत सुंदर अशा विहाराची आपण निर्मिती केलेली आहे। अत्यंत सुंदर आणि नीटनेटकं रंगरंगोटी करून आणि डिझायनिंग सुद्धा अत्यंत सुंदर असं आपल्या विहाराचं आहे। विहार बघून अतिशय आनंद झाला, आपली श्रद्धा बघून सुद्धा अतिशय आनंद झाला। तथागतांच्या श्रेष्ठ धम्माचं अनुसरण करत असताना आपलं जीवन सुखपूर्वक आपण कशा पद्धतीने जगावं, आपलं जीवन सुखाच्या मार्गाकडे कशा प्रकारे आपल्याला घेऊन जायचं आहे, यासाठी तथागतांचा कल्याणकारी उपदेश आपण श्रवण करणे
त्याला धारण करणे, त्याचं अनुसरण करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आज या मंगलमय प्रसंगी काही 2-3 मुद्दे देशनेच्या निमित्ताने आपणास सांगणार आहे. खरं तर बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्याईमुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्मा आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि या सद्धम्माचं अनुसरण करत असताना आपलं जीवन उन्नतीच्या मार्गावरती आपल्याला न्यायचं आहे. आपलं जीवन सुखाच्या मार्गाकडे आपल्याला घेऊन जायचं आहे. यासाठी काही महत्त्वपूर्ण सिद्धांत, महत्त्वपूर्ण तत्व आपल्या जीवनामध्ये जर आपण त्याचं पालन केलं, त्याचा अंगीकार केला, तर नक्कीच आपलं जीवन आपण सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाऊ शकतो. बाबासाहेबांनी सांगितलेला जो उन्नतीचा मार्ग आहे, जो आपल्या यशाचा मार्ग आहे, भौतिक आणि आध्यात्मिक या दोनही प्रकारची उन्नती, दोनही प्रकारची यशस्वीता आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. मग ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कशा प्रकारचं जीवन आपल्याला जगावं लागेल, याचं चिंतन मनन होणं अत्यंत गरजेचं आहे. खूप मोठ्या संख्येने आपण देशना श्रवण करण्यासाठी आलात. बुद्ध धम्म संघाच्या प्रती अनंत अनंत श्रद्धा भाव आपल्या चित्तामध्ये आहे, आपल्या मनामध्ये आहे. या श्रद्धेला अधिक वाढवण्यासाठी, या श्रद्धेचं बल आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी आपण तथागताने सांगितलेल्या श्रेष्ठ मार्गाचं अनुसरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तथागताने सांगितलेला मार्गाचं अनुसरण जर आपण केलं तर नक्कीच आपलं जीवन अत्यंत सुखपूर्वक असं आपण जगू शकतो. मग कशा प्रकारे सुखपूर्वक जीवन जगण्याचा मार्ग भगवंताने सांगितला, तर पहिलं तत्व आहे की आपल्या जीवनामध्ये सर्वांगीण उन्नती जर आपल्याला करायची असेल तर शील पालन आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शील पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत शील पालन आपण करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये उन्नतीचा मार्ग आपण कधीही निर्माण करू शकत नाही. त्यामुळे शीलाचं अनुसरण, शीलाचं आचरण, शीलाचं पालन आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. विशेष रूपाने जे आपण शील ग्रहण केलं आहे, पंचशील आपण ग्रहण केलं, या पंचशीलाचं तंतोतंत पालन आपल्या जीवनामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण शील पालन जर आपल्या जीवनामध्ये असेल, शील पालन जर आपण करत असेल तर आपलं जीवन सुखाच्या मार्गाकडे आपण घेऊन जाऊ शकतो. मग शील पालन म्हणजे काय, शीलाचं आचरण म्हणजे काय, शील कशासाठी पालन करावं, शीलाच्या संदर्भामध्ये आपले आदर्श बाबासाहेब असं म्हणतात की माझं शील एवढं मजबूत आहे, धुतलेल्या अगदी तांदळासारखं. माझे मित्र, माझे सोबती तर माझ्या शीलाचं गुणगान गातातच, परंतु माझे वैरी सुद्धा माझ्या शीलाबद्दल, माझ्या चारित्र्याबद्दल, माझ्या गुणवत्तेबद्दल माझ्याकडे बोट करू शकत नाही. एवढं माझं शील हे परिपक्व आहे असं बाबासाहेब स्वतः म्हणतात. शील आपलं, सदाचार आपला, नीतिमत्ता जर आपली चांगली असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये सुखाचा मार्ग आपण निर्माण करू शकतो. शील म्हणजे काय तर प्राण्यांची हिंसा न करणे,
चोरी न करणे, अनाचार व्याभिचार न करणे, खोटं न बोलणे, निंदानस्ती न करणे, चहाडी चुगली न करणे, व्यर्थ बडबड न करणे आणि नशिली पदार्थाचं सेवन न करणे. नशिली पदार्थाचं सेवन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये हे पाचवं शील अत्यंत महत्वपूर्ण आहे. विशेष रूपाने या पाचव्या शीलाचं अनुसरण बांधवांनी आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. पाचवं शील हे आपल्या जीवनामध्ये उन्नतीचा मार्ग आहे आणि अधोगतीचा मार्ग आहे. जर पाचव्या शीलाचं उल्लंघन मनुष्य आपल्या जीवनामध्ये करत असेल तर त्याची अवनती झाल्याशिवाय, त्याचा प्रभाव झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे पाचव्या शीलाचं अनुसरण आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन आपल्या जीवनामध्ये आपण करू नये. कारण नशिली पदार्थाचं सेवन जर आपण आपल्या जीवनामध्ये जर करत असेल तर सरळ सरळ भगवंत असे म्हणतात की आपल्या जीवनामध्ये जी आपली नगदी धनसंपदा असते त्या धनसंपत्तीची हानी होते. एखादा दारू पिणारा मनुष्य असेल किंवा अन्य प्रकारे व्यसन करणारा मनुष्य असेल तर व्यसन करणाऱ्या मनुष्याची जी धनसंपत्ती आहे, म्हणजे नगदी धनसंपत्ती जी मेहनतीने कमावली, परिश्रमाने कमावली, घाम गाळून कष्ट करून कमावली, तर अशा प्रकारची नगदी धनसंपदा आपली नष्ट होत असते. व्यसन केल्यामुळे परिवारामध्ये वाद होतात, विवाद होतात, भांडण होतात, तंटे होतात. आपलं परिवार सुरक्षित राहत नाही, आपली पत्नी सुरक्षित राहत नाही, आपले मुलं बाळ सुरक्षित राहत नाहीत. कारण दारू पिणारा मनुष्य कुठेही पडत असतो. आपण खेड्यामध्ये राहता, केवळ खेड्यामध्ये लोकच पितात असं नाही आहे, शहरामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे. असंख्य लोक या व्यसनेच्या आहारी गेल्यामुळे आपली शारीरिक आणि मानसिक हानी करून घेतात. त्यामुळे शारीरिक हानी सुद्धा आणि मानसिक हानी सुद्धा आपली झाली नाही पाहिजे. दारू पिणाऱ्या व्यक्तीवरती, व्यसन करणाऱ्या व्यक्तीवरती कोणी विश्वास ठेवत नाही, कारण तो विश्वासास पात्र राहत नाही. अनेकांना खोटं बोलतो, अनेकांची चाहडी चुगली करतो, भांडण करतो, तंटा करतो. त्यामुळे त्याच्यावरती विश्वास सुद्धा मनुष्याचा राहत नाही. भगवंत असे म्हणतात की सर्वात मोठी हानी जर त्याची कोणती असेल तर त्याची बौद्धिक हानी होत असते. दारू पिणारा मनुष्य हा बुद्धिवान नसतो, तो अडाणी असतो, अज्ञानी असतो. कारण त्याची बुद्धिमत्ता चांगलं काय आहे, वाईट काय आहे, आपल्या हिताचं काय, आपल्या सुखाचं काय, आपल्या कल्याणाचं काय, याच्या संदर्भामध्ये तो चिंतन मनन करू शकत नाही. आणि त्यामुळे उन्नतीचं पहिलं तत्व, पहिला मार्ग भगवंत असे म्हणतात की शील पालन आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. मग माता भगिनी सुद्धा असतील किंवा बांधव सुद्धा असतील, या सर्वांनी आपल्या जीवनामध्ये शील पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा पहिला सद्गुण आपल्या उन्नतीचा आपण धारण केला पाहिजे. दुसरा सद्गुण आपण आपल्या जीवनामध्ये बाबासाहेबांनी जे उन्नतीचा मार्ग सांगितला, तो उन्नतीचा मार्ग म्हणजे शिक्षण आहे, एज्युकेशन आहे. आपल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारचं आपण शिक्षण दिलं पाहिजे. कारण सर्वांगीण उन्नतीचं द्वार कोणतं असेल, सर्वांगीण उन्नतीचा मार्ग जर कोणता असेल तर ते म्हणजे शिक्षण आहे. शिक्षणामुळे मनुष्याचा सर्वांगीण विकास होतो, सर्वांगीण उन्नती मनुष्याची होत असते. आणि त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात की एक वेळ आपण कमी भोजन करावं, आपल्या पोटाला मारावं, परंतु आपण आपल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यावं. आज सध्याच्या परिस्थितीमध्ये जर शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपण चिंतन मनन जर केलं असेल किंवा त्याच्याबद्दल विचार केला असेल तर शिक्षणाचे म्हणजे 3-13 वाजलेले आहे. जे गरीब लोक आहेत, गरीब लोकांनी शिक्षण घेऊ नये किंवा त्यांची उन्नती होऊ नये, त्यांची प्रगती होऊ नये, त्यांचा विकास होऊ नये, यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातात. तुम्ही जर न्यूज वाचत असाल, व्हॉट्सअपला, फेसबुकला जर तुम्ही असाल तर अनेक प्रकारच्या शाळा
बंद करण्याचे प्रयत्न, खेड्यापाड्यातील विशेष रूपाने शाळा बंद करण्याचे प्रयत्न केले जात आहे. एकीकडे 10वी पर्यंत परीक्षा सुद्धा घेतल्या जात नाहीत, दुसरीकडे जे उच्च वर्णीय लोक आहेत किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे यांची मुलं अगदी सुरुवातीपासून इंग्लिश मीडियम मध्ये आहेत. एकीकडे 10वी पर्यंत परीक्षा घेतल्या जात नाहीत आणि दुसरीकडे मात्र अगदी लहान मुलांना इंग्लिशचं शिक्षण दिलं जातं, उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये केवळ आणि केवळ ज्यांच्याकडे पैसा आहे केवळ तोच व्यक्ती शिक्षण घेऊ शकतो, अशा प्रकारची व्यवस्था या समाजामध्ये निर्माण केली जात आहे. त्यामुळे आपण आपल्या बुद्धिमत्तेचा सदुपयोग करून, आपल्या धनाचा सदुपयोग करून आपल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण बाबासाहेब असं म्हणतात, एज्युकेशन इज द सुप्रीम पॉवर. शिक्षणासारखी शक्ती दुसरी कोणत्याही प्रकारची नाही आहे. शिक्षणाची शक्ती जर आपल्याकडे असेल, वैचारिक शक्ती, प्रज्ञेची शक्ती जर आपल्याकडे असेल तर कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण यशस्वीता आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकतो. त्यामुळे केवळ विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं म्हणून घेऊ नये, तर अत्यंत उच्च दर्जाचं शिक्षण घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे, जो विषय आपल्या आवडीचा आहे, बाबासाहेब असं म्हणतात की मनुष्याला ज्या क्षेत्रामध्ये, ज्या विषयामध्ये आवड आहे त्या विषयामध्ये आपण प्रावीण्य प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचं जीवन आपण जगू नये. आपल्याला जे काही आवडतं किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला रस आहे, गोडी आहे, त्या क्षेत्रामध्ये आपण प्रावीण्य प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे आपल्या मुलांना अत्यंत उच्च दर्जाचं एज्युकेशन देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण शिक्षण जर नसेल तर बुद्धिमत्तेचा विकास होत नाही. बुद्धिमत्तेचा विकास नसेल तर आपल्या हिताचं का आहे, आपल्या सुखाचं का आहे, आपल्या कल्याणाचं का आहे, या संदर्भामध्ये आपण विचार विनिमय करू शकत नाही. परिणामतः गुलामगिरीशिवाय किंवा नोकर म्हणजे दुसऱ्यांची नोकरी करण्याशिवाय किंवा गुलामगिरी करण्याशिवाय किंवा खालच्या दर्जाचं काम केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय राहू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या उन्नतीचं दुसरं शस्त्र शिक्षण आहे. या शिक्षणाला आपण खूप चांगल्या प्रकारे धारण केलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की मला हे जे लोक भितात, माझा या लोकांवरती जो दरारा आहे तर तो केवळ माझ्या शिक्षणामुळे आहे, माझ्या प्रज्ञेमुळे आहे, माझ्या बुद्धिमत्तेमुळे आहे. आणि त्यामुळे आपण चांगल्या प्रकारचं शिक्षण आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे दुसरं उन्नतीचा मार्ग आपण आपल्या जीवनामध्ये धारण केला पाहिजे. दुसरी गोष्ट, धम्माच्या बाबतीमध्ये एक निष्ठता आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे आपल्या उन्नतीचा मार्ग, आपल्या प्रगतीचा मार्ग जर कोणता असेल तर ते म्हणजे धम्म आहे, नीतिमत्ता आहे, सदाचार आहे. या धम्माच्या संदर्भामध्ये आपल्यामध्ये एक निष्ठता असली पाहिजे. म्हणजे एक निष्ठता जर असेल, धम्म आचरण करत असताना एक निष्ठता असणं अत्यंत महत्वपूर्ण आहे, अत्यंत गरजेचं आहे. धम्म दीक्षा देत असताना दुसऱ्या दिवशीच्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की आता नव्याने तुम्ही बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला आहे. आतापर्यंत अनेक प्रकारच्या रूढी असेल, परंपरा असेल, अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, ईश्वरवाद असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या खुल्या संकल्पनेला अनुसरून तुम्ही जीवन जगत होते. परंतु आता तथागतांच्या श्रेष्ठ धम्माचं तुम्ही अनुसरण केलं आहे आणि त्यामुळे तुमची फार मोठी जबाबदारी आहे. नव्याने बौद्ध जे काही लोक झाले त्यांना बाबासाहेबांनी उद्देशून असं म्हणतात की तुमची फार मोठी जबाबदारी झालेली आहे आणि त्यामुळे आता असं चालणार नाही. गढूळ पाण्याचा प्रवाह आणि स्वच्छ पाण्याचा प्रवाह सोबत चालणार नाही. जर गढूळ पाणी आणि स्वच्छ पाणी जर सोबत असेल तर त्या ठिकाणी मनुष्याची उन्नती होऊ शकत नाही. गढूळ पाणी म्हणजे अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, अन्य प्रकारे जे काही आपण ज्या ज्या गोष्टींचं आचरण करतो, अनुसरण करतो, तर त्याला गढूळ पाणी असं बाबासाहेबांनी म्हटलं आहे. स्वच्छ पाणी बुद्ध तत्वज्ञानाला बाबासाहेबांनी म्हटलं आहे.
बाबासाहेब असं म्हणतात, एक हांडाभर स्वच्छ पाणी असेल आणि त्या हांडाभर स्वच्छ पाण्यामध्ये एक ग्लासभर गढूळ पाणी जर टाकलं असेल तर त्या हांडाभर पाणी गढूळ होत असते. अगदी तशाच प्रकारे आपण धम्म आचरण करत असताना रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, ईश्वरवाद जर आपल्या सोबत असेल तर धम्माचं आचरण आपण योग्य प्रकारे करू शकत नाही. त्यामुळे एकनिष्ठता, धम्माच्या संदर्भामध्ये एकनिष्ठता आपल्यामध्ये असली पाहिजे. एकनिष्ठता जर तुमच्यामध्ये असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुमची उन्नती होत असते. अनेक लोक म्हणतात बौद्ध लोकांचं जी उन्नती झाली आहे तर केवळ आरक्षणामुळे झाली आहे. परंतु बांधवांनो, बौद्ध जे काही अनुयायी आहेत तर त्यांची उन्नती केवळ आरक्षणामुळे नाही झाली आहे. त्यांच्या उन्नतीचा सर्वात मोठा मार्ग तो म्हणजे बुद्ध विचारांचा आहे. त्यांनी बुद्धांना स्वीकारलं, बुद्ध तत्वज्ञानाला स्वीकारलं आणि बुद्ध तत्वज्ञानाला स्वीकारून त्यांनी तशा प्रकारचं अनुसरण केलं, आचरण केलं आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपल्या समाजाची उन्नती आहे. कारण बुद्ध विचाराचं अनुसरण करणे हे आपल्या उन्नतीचं मार्ग आहे, उन्नतीचं अनुसरण आहे. आणि त्यामुळे सातत्याने या धम्म विचाराला जाणत असताना आपण शील पालन केलं पाहिजे. आपल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये धम्माच्या संदर्भामध्ये एकनिष्ठता असली पाहिजे. ही एकनिष्ठता जर आपल्यामध्ये असेल तर खऱ्या अर्थाने आपण धम्माचं चांगल्या प्रकारे अनुसरण करू शकतो. बांधवांनो, हा जो तथागतांचा पवित्र धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे हा काही सहजासहजी प्राप्त नाही झाला. बाबासाहेबांना खूप परिश्रम करावे लागले, मेहनत करावी लागली आणि या परिश्रमाच्या अंती, मेहनतीच्या अंती बाबासाहेबांनी हा धम्म आपल्याला दिलेला आहे. मी नेहमी उदाहरण सांगत असतो की परिश्रमपूर्वक हा धम्म बाबासाहेबांनी कसा दिला आपल्याला. एक वेळचा प्रसंग आहे. हा प्रसंग सांगून देशला मी संपन्न करणार आहे, कारण पुन्हा भंतेजी बोलणार आहे. एक वेळचा प्रसंग आहे. बाबासाहेब आपल्या दालनामध्ये, राजगृहाच्या दालनामध्ये बसलेले असतात सकाळच्या प्रहरी आणि बाबासाहेबांसोबत बाबासाहेबांचे सहकारी नानकचंद रतू असतात. एस.एम. जोशी नावाचे एक सदग्रस्त बाबासाहेबांच्या सोबत असतात आणि वेगवेगळ्या विषयावरती त्यांची चर्चा चालू असते. चर्चा करत असताना बाबासाहेब मधामध्ये कधी कधी स्मित हास्य करतात, म्हणजे हसतात आणि काही क्षणानंतर बाबासाहेबांच्या डोळ्यामधून सहज अश्रू येत असतात. काही वेळापूर्वी बाबासाहेब स्मित हास्य करत होते, हसत होते आणि आता बाबासाहेबांच्या डोळ्यातून सहज अश्रू येत आहेत. असं जेव्हा नानकचंद रतू पाहतात आणि बाबासाहेबांना म्हणतात की बाबासाहेब, आपण काही क्षणापूर्वी अत्यंत प्रसन्न होते, अत्यंत आनंदी होते, हसत होते आणि काही क्षणानंतर तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत, काय कारण आहे? तर तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की नानकचंद रतू, आज या स्थितीपर्यंत मला येण्यासाठी, इथपर्यंत मी जे आलो आहे, इथपर्यंत येण्यासाठी मला काय काय त्याग करावा लागला, मला कोणते कोणते बलिदान द्यावे लागले, याचं जेव्हा मी चिंतन मनन करतो तर माझ्या काळजाचे असंख्य तुकडे होतात. परंतु इथपर्यंत येत असताना आज जे मी यशस्वीता प्राप्त केली, जे मी यश प्राप्त केलं, माझ्या बांधवांसाठी जे काही मी करून ठेवलं आहे, याचं जेव्हा मी चिंतन मनन करतो तेव्हा मला अतिशय आनंद होतो, हर्ष होतो, असं बाबासाहेब म्हणतात. जुन्या आठवणी सांगताना बाबासाहेब असं म्हणतात की माझी प्रिय पत्नी रामू अगदी वयाच्या 37व्या वर्षी मृत्यूला प्राप्त झाली. बघा, 37 वर्षाचं वय, माता रमाईचं 37 वर्षाचं वय होतं. अगदी 37 वर्षामध्ये माता रमाई मृत्यूला प्राप्त झाली. ऐन तारुण्याचं वय आणि या तारुण्याच्या वयामध्ये जेव्हा सुखाचे दिवस बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आले, अगदी त्या सुखाच्या क्षणामध्ये रमाई बाबासाहेबांना सोडून गेली. बाबासाहेब असं म्हणतात की मी माझ्या पत्नीसाठी काहीच करू शकलो नाही, मी तिच्या औषधासाठी पैसे देऊ शकलो नाही, मी तिची काळजी घेऊ शकलो नाही, मी कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा तिला देऊ शकलो नाही. अत्यंत त्यागमय परायण अशी माझी पत्नी होती, रामू होती, असं बाबासाहेब म्हणतात. एक एक आठवणी सांगताना बाबासाहेब असं म्हणतात की नानकचंद रतू, जेव्हा माझा एकुलता एक प्रिय पुत्र राजरत्न मृत्यूला प्राप्त होतो, बाबासाहेबांचा प्रिय पुत्र राजरत्न मृत्यूला प्राप्त होतो,
बाबासाहेबांचा प्रिय पुत्र रमेश मूर्तीला प्राप्त होतो, बाबासाहेबांचा प्रिय पुत्र गंगाधर मूर्तीला प्राप्त होतो, बाबासाहेबांची प्रिय पुत्री इंदू मूर्तीला प्राप्त होते. 4 मुलं बाबासाहेबांचे मूर्तीला प्राप्त होत असतात. राजरत्न जेव्हा मूर्तीला प्राप्त होतो तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की माझा राजरत्न अत्यंत राजबिंडा होता, मला त्याला खूप शिकवायचं होतं, त्याला खूप मोठं बनवायचं होतं, त्याच्याकडून माझ्या खूप अपेक्षा होता, परंतु माझा राजरत्न माझ्या मांडीवरती मूर्तीला प्राप्त झाला. ढसा ढसा बाबासाहेब रडत होते राजरत्न मूर्तीला प्राप्त झाल्यानंतर. आणि राजरत्न बाबासाहेबांच्या मांडीवरती मूर्तीला प्राप्त झाल्यानंतर बराच वेळ होतो. बऱ्याच वेळानंतर कार्यकर्ते बाबासाहेबांना म्हणतात की बाबासाहेब आता बराच वेळ झालेला आहे, राजरत्न मूर्तीला प्राप्त होऊन बराच वेळ झाला, आपण त्यांना शेवटचा निरोप दिला पाहिजे, खूप वेळ झालेला आहे. तर राजरत्नाला निरोप देण्यासाठी पांढरं वस्त्र आणायचं आहे, 2 मीटर वस्त्रासाठी पैसे द्या, 2 मीटर वस्त्रासाठी पैसे द्या, असा शब्दप्रयोग जेव्हा बाबासाहेबांच्या कानावरती पडतो तेव्हा बाबासाहेब असं की राजरत्न माझ्या काळजाचे तेव्हा असंख्य तुकडे झाले, कारण त्या क्षणी माझ्या प्रिय पुत्राच्या सेवला गुंडाळण्यासाठी अगदी 2 मीटर कपडा आणण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. रमाई जेव्हा हे वाक्य ऐकते तेव्हा आपल्या फाटक्या साडीचा फाटका पदर फाडून राजरत्नाचं सेव त्यामध्ये गुंडाळलं जातं आणि राजरत्नाला शेवटचा निरोप दिला जातो. बाबासाहेबांचा प्रिय पुत्र ज्यांच्यासाठी 2 मीटरचा कपडा बाबासाहेबांना मिळाला नाही, किती मोठा त्याग आहे, किती मोठं बलिदान आहे. बाबासाहेबांचं बलिदान आहे, माता रमाईचं बलिदान आहे. आणि दुसऱ्या दिवशी बाबासाहेब अगदी टाय बूट कोट घालून गोलमेज परिषदेला जाण्यासाठी निघतात. तेव्हा बाबासाहेबांचे वडील बंधू बाळाराम बाबासाहेबांना अरे भिवा कुठे निघाला आहे, तुझा प्रिय पुत्र कालच मूर्तीला प्राप्त झाला आणि तू कुठे निघाला. तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात आज जर मी गोलमेज परिषदेमध्ये जर हजर झालो नाही तर केवळ आज माझा राजरत्न मूर्तीला प्राप्त झाला, पण मी गोलमेज परिषदेमध्ये जर हजर झालो नाही तर गांधी अँड कंपनी माझ्या लाखो राजरत्नाचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही, मला गोलमेज परिषदेमध्ये हजर व्हावंच लागणार आहे. अगदी आपल्या काळजावरती दगड ठेवून बाबासाहेब दुसऱ्या दिवशी लंडनला गोलमेज परिषदेमध्ये हजर होत असतात. बाबासाहेब स्वामी की नानकचंद रतू अशा असंख्य आठवणी माझ्या जीवनामध्ये आहेत की ज्या आठवणी मी जेव्हा आठवतो त्याचं स्मरण करतो तेव्हा मला अत्यंत दुःख होत असते. परंतु या संपूर्ण दुःखावरती मी मात करून माझ्या समाज बांधवांसाठी आता अशा प्रकारची व्यवस्था केली आहे की हजारो वर्षापर्यंत त्यांची गुलामगिरी पूर्णतः नष्ट होणार आहे, हजारो वर्षापर्यंत ते सुखाच्या मार्गाने जीवन जगणार आहे. बांधवांनो, अनंत आणि असीम बाबासाहेबांचे आपल्यावरती उपकार आहे, ज्या उपकाराचे आपण कधीही परतफेड करू शकत नाही. माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे, संपूर्ण जीवनभर जरी आपण बाबासाहेबांच्या या धम्म कार्यामध्ये स्वतःला समर्पित करून घेतलं तरी एक तीळ मात्र अंश सुद्धा आपण बाबासाहेबांच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही. एवढे महान बाबासाहेबांचे आपल्यावरती उपकार आहे आणि त्यामुळे या बाबासाहेबांच्या धम्म मिशनला अधिक गतिमान करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे, धम्माचं अनुसरण केलं पाहिजे, कारण धम्माचं अनुसरण करणे, धम्माचं आचरण करणे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अभिप्रेत असं आपण जीवन जगणे हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपण शील पालन करावे, सदाचाराचं अनुसरण करावं, आपल्या मुलांवरती खूप चांगल्या प्रकारचे संस्कार द्यावे, धम्माचे संस्कार द्यावे, शिक्षणाचे संस्कार द्यावे. कारण बाबासाहेब असं म्हणतात की माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे, तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं म्हणून बुद्धाचा सद्धम्म मी तुम्हाला देत आहे. या धम्माचं अनुसरण करणे, या धम्माचं आचरण करणे आणि त्यानुसार जीवन जगणे आपलं नैतिक कर्तव्य आहे. आणि त्यामुळे आपण सातत्याने सुखाच्या मार्गाचं अनुसरण करून एक दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपली वाटचाल करण्याचा आपण प्रयत्न करावा. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपण जे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, पुण्यकर्माच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुख आणि बल प्राप्त हो.
तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जावो अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना व्यक्त करून या ठिकाणी देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. साधु